वेलकम टू माधुरी किचन। आज आपण बनवणार आहोत पनीर राईस। त्यासाठी आपण ही सामग्री घेतली आहे 1 किलो बासमती तांदूळ, पनीर, फ्लावर, गाजर, बीन्स, 2-3 कांदे कापून घेतले आहेत, बटाटा कापून घेतलेला आहे, शिमला मिर्च, वाटाणा, टोमॅटो 2 घेतले आहेत, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट देखील घेतली आहे, 2 तेजपत्ता, 2 चम्मच मीठ, 4 हिरवी मिरची, कढीपत्ता, मॅगी मसाला, बिर्याणी मसाला, हळद, घरचा मसाला घेतला आहे, दालचिनी 4 घेतले आहेत, लवंग, मिरे घेतले आहेत। आपण पॅन गरम करून घेणार आहोत, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत आणि हे चॉप केलेले पनीर आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। चला तर आपलं पनीर फ्राय करून झालेलं आहे। आपण एका वाटीमध्ये याला काढून घेऊया। चला तर आपलं कुकर गरम करून झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया। तेल घालून घेतलेलं आहे, थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 2 तेजपत्ता टाकून घ्यायचे आहेत, दालचिनी, लवंग, काळी मिरी देखील मी टाकून घेतली आहे याच्यामध्ये। त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। कढीपत्ता देखील टाकत आहे, 4 हिरवी मिरची देखील फ्राय करून घ्यायची आहे। आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत। कांदा मस्त लाल झालेला आहे, तर आपण टमाटर देखील फ्राय करून घेणार आहोत। वाटाणा टाकणार आहोत, शिमला मिरची देखील टाकणार आहोत, बटाटा देखील बीन्स देखील आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये, ते गाजर देखील आपण घालणार आहोत आणि फ्लावर देखील घालून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण याला मस्त फ्राय करून घेणार आहोत। सर्व भाज्या मस्त फ्राय करून झालेल्या आहेत, तर आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत। चला तर आपण मसाले देखील घालून घेऊया। मॅगी मसाला घालत आहे, बिर्याणी मसाला, हळदी पावडर, हा घरचा मसाला आहे आणि स्वादानुसार नमक। आपण ह्याला देखील मस्त फ्राय करून घेणार आहोत। चला तर मी 1 किलो तांदूळ धुवून घेतलेले आहेत, ते देखील आपण याच्यात घालून घेऊया। चला तर आपण हे तांदूळ मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। चला तर आपले हे तांदूळ मस्त मिक्स करून झालेले आहेत मसाल्यामध्ये। त्याच्यामध्ये मी हे पनीर देखील घालणार आहे, कोथिंबीर कापून घेतलेली ते देखील मी घालणार आहे याच्यामध्ये आणि 1 किलो तांदूळसाठी आपण 7 ग्लास पाणी घालणार आहोत।
मी 7 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. तर आपण आता कुकर लावून घेऊयात. आपण पनीर राईससाठी 3 कुकरच्या शिट्ट्या करून घेणार आहोत. चला तर आपला मस्त भात शिजून तयार आहे. तर आपण सर्व करून घेऊया.